घरगुती गणेशोत्सवामध्ये एका गणेश भक्त कलाकाराने कारल्याचा डोंगर आणि एकविरा आईच्या मंदिराचा हुबेहूब देखावा साकारला असून साक्षात एकविरा मातेच्या दर्शनाचा अद्भुत व अविस्मरणीय असा अनुभव त्यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी गेला असताना होत आहे। महाड तालुक्यातील जयराम सुतार या कलाकाराने हा सुंदर देखावा साकारलाय। पेशाने सुतारकाम करणारा हा कलाकार मूळचा पोलादपूर तालुक्यातील साखर गावचा। सध्या मात्र व्यवसायाच्या निमित्ताने ते महाड तालुक्यातील नडगाव गावातील संतोषनगर येथे शुभ लाभ इमारतीत राहतात। एकविरा मातेच्या या देखाव्यासाठी त्यांनी अत्यंत बारीकसारीक गोष्टींवर काम करून प्रचंड मेहनत घेतली असल्याचे हा देखावा पाहताना लगेच लक्षात येते। तब्बल 1 महिन्यापासून ते या देखाव्यासाठी मेहनत घेत होते। हा सर्व देखावा त्यांनी एकट्याने साकारला असून त्यांच्या परिवाराने या कामी त्यांना मदत केली आहे। पूर्वीचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय गणपती कारखान्याचा असल्यामुळे उत्सवासाठी लागणारी गणेश मूर्ती देखील त्यांनी स्वतः घडवली आहे। कालांतराने मात्र गेले 30 वर्षांपासून ते सुतारकाम करीत आहेत। सुतारकामात देखील ते वैविध्यपूर्ण नाविन्यपूर्ण संकल्पनेचा वापर करत असल्यामुळे त्यांच्या फर्निचरला दूरवरून मागणी असते। हा देखावा पाहण्यासाठी अनेक गणेश भक्तांनी त्यांच्या घरी भेट दिली आणि त्यांच्या कलेचे कौतुक केले। भविष्यात स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड साकारण्याची जयराम यांची इच्छा असून त्यावर काम करीत असल्याचे त्यांनी या निमित्ताने सांगितले। जयराम यांच्या या कलेला विस्टा न्यूज मराठीचा सलाम। दरवर्षी आम्ही काही ना काहीतरी नवीन असं करतच असतो। तर ह्या वर्षी वाटलं चला एकविराचा डोंगर बनवा म्हणून डोंगर बनवला। त्याला जवळजवळ 1 महिना लागला हे पूर्ण करायला, कारण हा लांबीला 12 फूट आहे, 6 फूट बाय 6 फूट रुंदी उंची आहे। गेल्या वर्षी गेलो होतो दिवाळीत याला एकविरायला, तर तो परिसर मी पूर्ण बघितला होता। तो बनवायचा आलं तर वरून आपल्याला इमेजिंग असं करायला पाहिजे की आपण वरून बघितलं तर कसं वाटेल। मग आता हे जे चित्र बनवायला लागतं ते वरून बघितल्यासारखं बनवायला लागतं। त्या पद्धतीने मग एक डोक्यात कल्पना आणून त्या पद्धतीने ते बनवलं आम्ही। एक 95 साली 93 94 95 साली मी गणपतीचा कारखाना होता, गावाला होता तिकडे। मग नंतर मी तो बंद केला, पण ती माझ्या हातूनच पहिली मूर्ती मी बसवली होती आमच्या घरामध्ये। म्हणून मी आता कारखाना बंद जरी झाला तरी मी स्वतःची मूर्ती स्वतःच बनवून बसवतो अजूनपर्यंत। करिअर आपण करतोच, पण करिअरच्या मागं आपलं काहीतरी नाव व्हावं। करिअर केलं की काय होतं, एखाद्या सर्व्हिसला लागला तर फक्त कोण ओळखतात त्याला, फक्त कंपनीतली आणि सोसायटीतली माणसं ओळखतात। पण जगभर ओळख व्हायची असेल तर त्याला काहीतरी एक कलेचा आधार घ्यायला पाहिजे। आणि जी कला ही परमेश्वराने प्रत्येकाला दिलेली असते, फक्त ती जोपासना करत नाहीत। ती प्रत्येकाने जी आपल्याकडची कला, मग कला कुठली पण असू द्या, तिला तो जपून ठेवायलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी सेपरेट वेळ काढून ती कला जोपासलीच पाहिजे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।